नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जवळजवळ कोणताही डॉक्टर, कोणताही प्रशिक्षक किंवा कोणतीही सप्लिमेंट कंपनी कधीच सांगणार नाही. तुम्ही 75 वर्षांचे झाल्यावर लगेचच तुमचं शरीर चिकन, व्हेळ, अंडी किंवा दही यांसारख्या सामान्य पदार्थांमधून प्रथिने शोषून घेण्याची क्षमता जवळजवळ 35% गमावतं. तुम्ही वयाच्या 40व्या वर्षी जेवढे प्रथिने खात होता तेवढीच आताही खाऊ शकता, पण तुमच्या स्नायूंना त्यातील केवळ काही अंशच मिळतो. यामुळेच अनेक ज्येष्ठ नागरिक पुरेसे खाऊनही त्यांची ताकद गमावत राहतात. पण खरी अविश्वसनीय गोष्ट तर आता समोर येते. वृद्ध व्यक्तींमधील स्नायूंचं संरक्षण कसं होतं याचं विश्लेषण करणाऱ्या एका जागतिक संशोधन पथकाला एक असा अनपेक्षित शोध लागला आहे की त्यांनी आपल्या वयोगटातील प्रत्येक सदस्याला आपला डेटा दोनदा पुन्हा तपासणीसाठी पाठवलं. त्यांना असं आढळलं की प्राचीन आणि विस्मृतीत गेलेल्या बियांचा एक छोटा गट, ज्यातील काहींची किंमत अगदीच कमी आहे आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये व्हे प्रोटीनपेक्षा 500 पट अधिक प्रभावीपणे स्नायू तयार करणारे अमिनो ॲसिड पुरवतो. याचं कारण त्या बियांमध्ये जास्त प्रथिने आहेत हे नाही, तर शरीर त्यांना वेगळ्या पद्धतीने शोषून घेतं हे आहे. याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे आपल्या प्राचीन काळातील दीर्घायुषी समुदायाकडून या बियांचा वापर केला जात होता. हे ज्येष्ठ नागरिक सरासरी पाश्चात्य ज्येष्ठांपेक्षा अनेक दशके जास्त काळ आपली पकड, ताकद, संतुलन, चालण्याचा वेग आणि पायांची शक्ती टिकवून ठेवतात. तरीही आज बहुतेक लोकांनी या बियांबद्दल कधी ऐकलेलं सुद्धा नाही. पृथ्वीवरील प्रत्येक आधुनिक प्रोटीन स्रोतापेक्षा सरस ठरणाऱ्या, सर्वात सौम्य ते सर्वात शक्तिशाली अशा 6 विस्मृतीत गेलेल्या बियांची क्रमवारी लावणार आहोत आपण. पण शेवटपर्यंत नक्की थांबा, कारण दुसऱ्या क्रमांकावर बीवर संशोधनाचा आधार आहे, जे दर्शवतं की ते ज्येष्ठांमध्ये स्नायू तयार करण्याची अशी प्रक्रिया सक्रिय करू शकते जी आपण सुद्धा करू शकत नाही. आज उल्लेख केलेले संदर्भ, साहित्य आणि अभ्यास हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यांचा अभ्यास करू शकाल. पण सुरुवात करण्यापूर्वी येथे एक छोटा प्रश्न आहे. तुमचं सध्या वय किती आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ शक्य तितक्या ज्येष्ठांना मदत करण्यासाठी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. चला आता सुरुवात करूया. पहिली बी अशी आहे जिच्यावरून तुम्ही कदाचित अनेक वर्ष किराणा दुकानामध्ये चालत गेला असाल, पण तुम्हाला हे कळलं नसेल की ती तुमचे कायमचे गेलेले स्नायू पुन्हा तयार करण्यास मदत करू शकते. ती म्हणजे सूर्यफुलाची बी. चला आपण अशा एका प्रोटीनच्या पॉवर हाऊसपासून सुरुवात करूया, ज्याला इतके दिवस आपल्या अगदी जवळ असूनही कमी लेखलं गेलं आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रति 100 ग्रॅममध्ये अंदाजे 21 ग्रॅम प्रोटीन असतं, जे त्यांना बीपच्या अनेक तुकड्यांच्या बरोबरीचं ठरवतं. पण 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी त्यांना असाधारण बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील व्हिटॅमिन ईचे अपवादात्मक प्रमाण. 1/4 कप सेवनाने तुमच्या दैनंदिन व्हिटॅमिन ईच्या गरजेपैकी 80% जास्त गरज पूर्ण होते. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण व्हिटॅमिन ई हे सर्वात शक्तिशाली चरबी विद्राव्य अँटीऑक्सिडंटपैकी एक आहे, जे तुमच्या स्नायू पेशींच्या पडद्यांचं ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून थेट संरक्षण करतं. टफ्ट्स विद्यापीठातील संशोधकांनी 2022 मध्ये एक विस्तृत विश्लेषण केलं, ज्यात असं आढळून आलं आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ईचं सेवन केलं त्यांच्यामध्ये सार्कोपेनियाचा दर लक्षणीयरित्या कमी होता. सार्कोपेनिया ही वयानुसार होणाऱ्या स्नायूंच्या झिजेसाठी वापरली जाणारी वैज्ञानिक संज्ञा आहे, जी 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 40% प्रौढांना प्रभावित करते. सूर्यफुलाच्या बियांमधील प्रोटीनसोबत आरोग्यदायी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील असतात, जे या व्हिटॅमिन ईचं शोषण वाढवतात, ज्यामुळे एक असा सहक्रियात्मक परिणाम निर्माण होतो ज्याची नक्कल कोणतेही प्रोटीन सप्लिमेंट करू शकत नाही. प्रथिने आणि व्हिटॅमिन ई यांच्या मिश्रणाव्यतिरिक्त सूर्यफुलाच्या बियांमध्ये सेलेनियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे सर्व पेशीय स्तरावर स्नायूंचं आकुंचन आणि ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. सेलेनियम विशेषतः थायरॉईडच्या कार्याला मदत करतं, जे तुमच्या चयापचय क्रियेचं नियमन करतं आणि स्नायूंच्या देखभालीसाठी तुमच्या शरीर प्रथिनांचा किती कार्यक्षमतेने वापर करतं यावर थेट परिणाम करतं. मॅग्नेशियमचं प्रमाण अनेक ज्येष्ठ नागरिकांना
विशेषतः रात्रीच्या वेळी जाणवणारे स्नायूंचे पेटके आणि आकुंचन टाळण्यास मदत करतं. तर फॉस्फरस कॅल्शियमसोबत मिळून हाडांची घनता टिकून ठेवण्याचं कामही करतं, जी तुमच्या स्नायूंच्या ऊतींना संरक्षणात्मक आधार देतं. सूर्यफुलाच्या बियांचा तुमच्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचे पौष्टिक गुणधर्म टिकून ठेवण्यासाठी त्या कच्च्या आणि मीठ न घालता खाणं. आणि तुम्ही कोणत्याही पूर्वतयारीशिवाय तुमच्या सकाळच्या ओटमील किंवा दह्यामध्ये 2 ते 3 चमचे सहजपणे घालू शकता. काही ज्येष्ठ नागरिकांना असं आढळून आलं आहे की त्यांना सुमारे 8 तास गाळलेल्या पाण्यात रात्रभर भिजवल्याने त्या पचायला लक्षणीयरित्या सोप्या होतात आणि खनिजांच्या शोषणात कधीकधी अडथळा आणणाऱ्या फायटिक ॲसिडचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांची पौष्टिक क्षमता आणखी वाढते. तुम्ही साध्या कॉफी ग्राइंडरचा वापर करून त्यांची बारीक पूड करू शकता आणि दिवसभर सॅलड, सूप किंवा स्मूदीवर हे सूर्यफुला बियांचे पीठ शिंपडू शकता, जेणेकरून प्रथिनांचं सेवन नियमित राहील. सूर्यफूल बियांचं बटर आता किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि वाढत्या वयाच्या शरीरासाठी उत्तम पौष्टिक गुणधर्मांसह शेंगदाणा बटरला एक स्वादिष्ट पर्याय उपलब्ध करून देतं. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तीळ. आपल्याला एक असं बी आढळतं ज्याला आपल्या आशियाई आणि मध्य पूर्वेकडील संस्कृतीमध्ये 5000 वर्षांहून अधिक काळापासून पूजनीय मानलं गेलं आहे. तरीही पाश्चात्य आहारामध्ये ते कसे तरी हॅमबर्गरच्या पावाच्या सजावटीपुरतं मर्यादित राहिलं आहे. तिळामध्ये अंदाजे 100 ग्रॅम तिळामध्ये केवळ 18 ग्रॅम प्रथिने असतात. परंतु वृद्धांसाठी तिळाची खरी ताकद त्याच्यातील विलक्षण कॅल्शियम आणि लिग्नेन्स नावाच्या अद्वितीय संयुगामध्ये आहे, जे वाढत्या वयातील शरीरामध्ये निरोगी हार्मोन संतुलन राखण्यास मदत करतात असं दिसून आलं आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या 2021च्या एका व्यापक अभ्यासामध्ये 70 ते 80 वयोगटातील 3000हून अधिक प्रौढांची तपासणी करण्यात आली आणि असं आढळून आलं की जे नियमितपणे तिळाचं सेवन करतात त्यांच्या हाडांची खनिज घनता साधारणपणे 15 वर्षे लहान लोकांमध्ये आढळणाऱ्या घनतेइतकी होती. तीळ आणि हाडांचं आरोग्य यांच्यातील हा संबंध तेव्हा विशेष महत्त्वाचा ठरतो जेव्हा आपण हे समजून घेतो की वाढत्या वयानुसार मजबूत हाडे स्नायूंच्या जोडणीसाठी आणि एकूण शारीरिक स्थिरतेसाठी पाया प्रदान करतात. तिळामधील प्रथिनांसोबत बी जीवनसत्वांचा एक प्रभावी संच असतो, विशेषतः थायमिन आणि व्हिटॅमिन B6, जे त्या प्रथिनांचं प्रत्यक्ष वापरण्यायोग्य ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी आणि निरोगी मज्जासंस्थेच्या कार्याला आधार देण्यासाठी आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचे स्नायू मेंदूच्या संकेतांना योग्यरित्या प्रतिसाद देतात. तिळामध्ये सेसम नावाचं एक अद्वितीय अँटीऑक्सिडंट्स देखील असतं, जे काही क्लिनिकल चाचण्यांमध्ये शरीरातील दाह कमी करण्यात 35% मदत करतं असं संशोधनातून दिसून आलं आहे. आणि वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायूंचा ऱ्हास वेगाने होण्यामागे दीर्घकालीन दाह हे एक प्रमुख कारण आहे. तिळामधील तांब्याचं प्रमाण कोलेजन निर्मितीस मदत करतं, जे तुमच्या स्नायूंना हाडांशी जोडणाऱ्या संयोजी ऊतींना टिकून ठेवतं. तर जस्ताचं प्रमाण पेशीय स्तरावरती रोगप्रतिकारशक्ती आणि प्रथिन संश्लेषणास मदत करतं. आणखी एक उल्लेखनीय फायदा म्हणजे तिळामध्ये फायटोस्टेरॉल्स असतात, जे वनस्पतींमधील असे घटक आहेत जे कोलेस्ट्रॉलची पातळी निरोगी राखण्यास आणि स्नायूंच्या ऊतींपर्यंत पोषण तत्वे पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या कार्याला आधार देण्यास मदत करतात. तिळाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्ही ते साल काढून खाल्ले पाहिजे, ज्यामुळे त्यातील पोषक तत्वे अधिक सहज उपलब्ध होतात. आणि तरीही जी फक्त दळलेल्या तिळाची पेस्ट आहे ती पोषक तत्वे मिळवण्याच्या सर्वात सोयीस्कर आणि स्वादिष्ट पद्धतींपैकी एक आहे. सकाळी संपूर्ण धान्याच्या टोस्टवरती 2 चमचे तुम्ही ती पेस्ट लावू शकता आणि क्रीमी प्रोटीन बूस्टसाठी स्मूदीमध्ये सुद्धा मिसळू शकता. तुम्ही दिवसभर भाज्या आणि सॅलडवर घालण्यासाठी याच्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडासा लसूण मिसळून एक साधं ड्रेसिंग देखील बनवू शकता. काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स पातळी असते, म्हणून तुमच्या साप्ताहिक आहारामध्ये दोन्ही प्रकारांचा समावेश केल्यास सर्वाधिक फायदे मिळतात. भोपळ्याच्या बिया. आता आपण भोपळ्याच्या बियांबद्दल बोलूया, ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या पोषणाच्या बाबतीत खरोखरच जगातील सर्वात दुर्लक्षित पदार्थांपैकी एक आहेत. या गडद हिरव्या बियांमधून 100 ग्रॅममध्ये अंदाजे 30 ग्रॅम प्रथिने मिळतात, ज्यामुळे त्या आधीच अपवादात्मक ठरतात. पण जी गोष्ट त्यांना खऱ्या अर्थाने वेगळं ठरवते ती म्हणजे त्यातील झिंक. या झिंकाचे अभूतपूर्व प्रमाण
जे प्रथिने संश्लेषण आणि रोगप्रतिकारशक्तीच्या कार्यामध्ये थेट भूमिका बजावतं. 1 औंस भोपळ्याच्या बियांमधून तुमच्या दैनंदिन जास्ताच्या गरजेपैकी सुमारे 20% गरजा पूर्ण होतात आणि हे खनिज 75 वर्षानंतर अधिकाधिक महत्त्वाचं ठरतं. कारण 45% पर्यंत ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्ताची कमतरता आढळते आणि त्यामुळे शरीराची स्नायू ऊती तयार करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता थेट कमी होते. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी 2023 प्रकाशित केलेल्या निष्कर्षानुसार ज्या ज्येष्ठ नागरिकांनी भोपळ्याच्या बियांसारख्या अन्न स्रोतामधून आपली जास्ताची कमतरता दूर केली, त्यांची पकडशक्तीत आणि चालण्याच्या गतीमध्ये केवळ 12 आठवड्यांच्या सातत्यपूर्ण सेवनानंतर लक्षणीय सुधारणा दिसून आली. भोपळ्याच्या बियांमधील प्रथिनांचा दर्जा लक्षणीयरित्या उच्च असतो कारण त्यात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड मोठ्या प्रमाणामध्ये असतं. हे केवळ स्नायूंच्या दुरुस्तीस मदत करत नाही तर तुमच्या मेंदूमध्ये सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होतं, ज्यामुळे झोपेचं चक्र नियमित होण्यास मदत होते, जे रात्रीच्या वेळी स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक असतं. वृद्धांमध्ये स्नायूंचा झपाट्याने ऱ्हास होण्यामागे अपुरी झोप हे एक प्रमुख कारण आहे आणि औषधांऐवजी पोषणाद्वारे त्यावर उपाय केल्यास प्रचंड फायदे मिळतात. भोपळ्याच्या बिया पृथ्वीवरील मॅग्नेशियमच्या सर्वात समृद्ध अन्नस्रोतापैकी एक आहेत, ज्यांचा एका सर्विंगमधून दैनंदिन गरजेच्या जवळपास 40% मॅग्नेशियम मिळतं आणि अनेक पियर रिव्ह्यूड अभ्यासांमध्ये मॅग्नेशियमच्या कमतरतेचा संबंध वाढलेले स्नायूंचे पेटके, अशक्तपणा आणि सार्कोपेनियाच्या वाढीशी जोडला गेला आहे. भोपळ्याच्या बियांमधील लोहाचं प्रमाण शारीरिक हालचालींदरम्यान स्नायूंच्या ऊतींना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतं, तर फॉस्फरस कॅल्शियमसोबत मिळून हाडांची मजबूती टिकून ठेवण्याचं काम करतं. अलीकडील संशोधनामध्ये पुरुषांमधील प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी आणि महिलांमधील हार्मोनल संतुलनासाठी भोपळ्याच्या बियांच्या सेवनाचे फायदे देखील अधोरेखित केले आहेत, ज्यामुळे त्या केवळ स्नायूंच्या देखभाली पलीकडे सर्वांगीण आरोग्यासाठी मौल्यवान ठरतात. भोपळ्याच्या बिया तयार करण्याची आदर्श पद्धत म्हणजे त्या कच्च्या विकत घेऊन थेट खाणं किंवा सुमारे 300 फॅरेनहाईट तापमानावर फक्त 10 ते 15 मिनिटे हलक्या सोनेरी आणि सुगंधित होईपर्यंत भाजणे. जास्त मीठ घातलेल्या किंवा तेलात भाजलेल्या व्यावसायिक प्रकार टाळा, कारण त्यामध्ये अनेकदा दाहक वनस्पती तेल आणि अतिरिक्त सोडियम असतं, जे नैसर्गिक फायद्यांना निष्प्रभ करू शकतं. तुम्ही सूपवर भोपळ्याच्या बिया शिंपडू शकता. ते घरी बनवलेल्या ट्रेल मिक्समध्ये घाला किंवा सहज सेवनासाठी स्मूदीमध्ये मिसळा. काही ज्येष्ठ नागरिक भोपळ्याच्या बिया फूड प्रोसेसरमध्ये गुळगुळीत आणि क्रीमी होईपर्यंत प्रक्रिया करून बटर बनवण्याचा आनंद घेतात. आता हे जवसाच्या बिया हे आपल्या मानवी इतिहासातील सर्वात जुन्या लागवड केलेल्या पिकांपैकी एक आणि अशा बियांकडे घेऊन जाते ज्यात वृद्ध शरीरांना आधार देण्याच्या बाबतीत जवळजवळ गूढ गुणधर्म आहेत. जवसाच्या बियांमध्ये प्रति 100 ग्रॅम अंदाजे 18 ग्रॅम प्रथिने असतात, परंतु त्याची खरी प्रतिभा त्यांच्यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिडच्या अत्यंत उच्च प्रमाणामध्ये असते, जे थेट त्या दीर्घकालीन दाह विरुद्ध लढते, ज्यामुळे ज्येष्ठांमध्ये स्नायूंचा ऱ्हास वेगाने होतो. या लहान सोनेरी किंवा तपकिरी बिया पृथ्वीवरील अल्फा लिनोलेनिक ॲसिडचा सर्वात समृद्ध वनस्पती स्रोत आहे आणि न्यूट्रिएंट्स ऑफ या जर्नलमध्ये 2022 प्रकाशित झालेल्या एका मेटा विश्लेषणामध्ये 20,000हून अधिक सहभागींचा अभ्यास करून असं आढळून आलं आहे की 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये ALA चे जास्त सेवन केल्याने सर्व प्रकारच्या मृत्यूदरामध्ये 23% घट होते. वृद्धांमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि स्नायूंचं आरोग्य यांच्यातील संबंध वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधनातून विस्तृतपणे नोंदवला गेला आहे. या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की ओमेगा 3 सप्लिमेंटमुळे प्रथिनांच्या सेवनाला मिळणारा ॲनाबॉलिक प्रतिसाद प्रत्यक्षात वाढतो, म्हणजेच तुमचं शरीर स्नायू तयार करण्यासाठी प्रथिनांचा वापर करण्यात अधिक कार्यक्षम बनतं. जवसाच्या बियांमध्ये इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा 800 पट जास्त प्रमाणामध्ये वनस्पती लिग्नन्सचं प्रमाण असतं आणि हे लिग्नन्स निरोगी इस्ट्रोजेन चयापचयास मदत करतात असं दिसून आलं आहे, जे वयानुसार हार्मोनची पातळी नैसर्गिकरित्या बदलत असताना पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही स्नायू टिकवून ठेवण्यास मदत करतं. जवसाच्या बियांना विशेष बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील विद्राव्य आणि अविद्राव्य फायबरचं प्रमाण, जे पचनसंस्थेच्या आरोग्यास मदत करतं आणि तुमच्या आतड्यांमध्ये एक जेलसारखा पदार्थ तयार करतं. हा पदार्थ
पोषक तत्वांचं शोषण मंदावतो, ज्यामुळे तुमचं शरीर पूर्णपणे वापरू शकत नाही. अशा प्रथिनांच्या अचानक वाढीऐवजी दिवसभर तुमच्या स्नायूंना प्रथिनांचा स्थिर पुरवठा सुनिश्चित होतो. त्यातील फायबरचं प्रमाण रक्तातील साखरेचे निरोगी नियमन करण्यासही मदत करतं, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध टाळला जातो. संशोधनानुसार वृद्ध लोकांमध्ये इन्सुलिन प्रतिरोध हा स्नायूंच्या जलद ऱ्हासाशी संबंधित आहे. जवसाच्या बियांमधून मोठ्या प्रमाणामध्ये थायमिन मिळतं, जे ऊर्जा, चयापचय आणि मज्जासंस्थेच्या कार्याला मदत करतं. हे स्नायूंचा समन्वय राखण्यासाठी आणि पडणं टाळण्यासाठी आवश्यक आहे. जवसाच्या बियांबद्दल तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक असलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या खाण्यापूर्वी लगेचच दळल्या पाहिजे, कारण अख्ख्या जवसाच्या बिया तुमच्या पचनसंस्थेतून पूर्णपणे जशाच्या तशा बाहेर पडतात आणि तुम्ही त्यातून अक्षरशः काहीही शोषून घेऊ शकत नाही. एका लहान कॉफी ग्राइंडरमध्ये गुंतवणूक करा आणि तुम्ही त्या दिवशी जेवढे खाणार आहात तेवढेच दळा, कारण त्यातील नाजूक ओमेगा 3 तेल हवेच्या संपर्कात आल्यावर काही मिनिटांमध्येच ऑक्सिडाईज होऊ लागतं आणि त्याची परिणामकारकता कमी होत जाते. सर्वोत्तम फायद्यांसाठी दररोज सकाळी स्मूदी, ओटमील किंवा दह्यामध्ये 2 मोठे चमचे ताजे दळलेले जवस घाला. तुम्ही दळलेले जवस बेक केलेल्या पदार्थांमध्येही मिसळू शकता, तथापि ते शिजवल्यानंतर पदार्थांमध्ये घालणं सामान्यतः अधिक श्रेयस्कर आहे, कारण जास्त उष्णतेमुळे ओमेगा 3 घटकांना नुकसान पोहोचू शकतं. आता आहे चिया बिया. यानंतर येत आहे प्राचीन सुपरफूड, ज्याने योद्धे किंवा दूतांना ऊर्जा दिली, जे केवळ या लहान बिया आणि पाण्यावरती एका दिवसामध्ये 100 मैलांपेक्षा जास्तसुद्धा धावू शकत होते. चिया बियांचा 100 ग्रॅम सर्विंगमध्ये अंदाजे 17 ग्रॅम प्रथिने मिळतात, परंतु 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी त्यांना जे पूर्णपणे विलक्षण बनवतं ते म्हणजे तुमच्या शरीराला पेशीय स्तरावरती हायड्रेट करण्याची त्यांची अतुलनीय क्षमता, जी तासनतास टिकणारी ऊर्जा प्रदान करते. जेव्हा चिया बिया द्रवाच्या संपर्कात येतात तेव्हा त्या त्यांच्या वजनाच्या 12 पट पाणी शोषून घेतात, ज्यामुळे एक जेलसारखं आवरण तयार होतं. हे आवरण वाढत्या वयाच्या शरीरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कार्य करतं, जसं की शरीराला हायड्रेटेड ठेवणं, पोषक तत्वांच्या स्थिर शोषणासाठी पचनक्रिया मंद करणं आणि प्रथिनांच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या आतड्यांतील फायदेशीर जीवाणूंना पोषण देणारे विद्राव्य फायबर प्रदान करणं. टोरंटो विद्यापीठामध्ये 2023 केलेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासामध्ये 6 महिने दररोज चिया बियांचं सेवन करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यांच्या शारीरिक सहनशक्ती चाचण्यांमध्ये 19% उल्लेखनीय सुधारणा तसेच स्नायूंच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेल्या दाहक घटकांमध्ये लक्षणीय घट नोंदवली गेली. चिया बियांमधील प्रथिनांमध्ये सर्व 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिड्स असतात, ज्यामुळे त्या दुर्मिळ वनस्पती आधारित संपूर्ण प्रथिनांपैकी एक ठरतात आणि हे सर्व साध्य करताना त्या दुधापेक्षा जास्त कॅल्शियम, पालनकापेक्षा जास्त लोह आणि ब्लूबेरीपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स प्रति सर्विंगमध्ये देतात. मेंदूच्या आरोग्यासाठी कदाचित सर्वात प्रभावी बाब ही आहे की चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात. 2 टेबलस्पून सेवनाने जवळपास 5 ग्रॅम हे अत्यावश्यक फॅट्स मिळतात, ज्यांचा संबंध संशोधनानुसार वृद्ध लोकांमध्ये सुधारित संज्ञानात्मक कार्य आणि स्मृतिभ्रंशाचा कमी धोका यांच्याशी जोडला गेला आहे. चिया बियांमधील फायबरचं प्रमाण प्रति अंश सुमारे 11 ग्रॅम असून ते खरोखरच उल्लेखनीय आहे. हे प्रमाण रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करतं आणि चयापचयाच्या समस्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्नायूंच्या प्रथिनांचं विघटन करू शकणाऱ्या इन्सुलिनच्या अचानक वाढीला प्रतिबंध करतं. त्यातील मॅग्नीजचं प्रमाण हाडांच्या आरोग्यास आणि जखमा लवकर भरण्यास सुद्धा मदत करतं. फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र मिळून हाडांची मजबूती टिकवून ठेवतात, ज्यामुळे स्नायूंच्या जोडणीसाठी आधार मिळतो. चिया बिया तयार करणं यापेक्षा सोपं असू शकत नाही आणि सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे पोषण तज्ज्ञ ज्याला चिया पुडिंग म्हणतात ते बनवणं. यासाठी 3 मोठे चमचे बिया तुमच्या आवडीच्या एका कप द्रव्यामध्ये, मग ते बदामाचं दूध असो, नारळाचं दूध असो किंवा पाणी, मिसळाव्यात आणि त्याला पुडिंगसारखा घट्टपणा येईपर्यंत कमीत कमी 4 तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावं. तुम्ही व्हॅनिला अर्क, दालचिनी, ताज्या बेरीज आणि थोडंसं मध यापैकी काहीही घालून एक स्वादिष्ट प्रथिनयुक्त नाश्ता किंवा स्नॅक्स बनवू शकता, ज्यासाठी अजिबात शिजवण्याची गरज नाही. काही ज्येष्ठ नागरिक सुक्या चिया बिया थेट स्मूदीमध्ये घालणं किंवा सॅलडवर पसरवणं पसंत करतात, ज्यामुळे त्यांना एक सुखद आणि हलका कुरकुरीतपणा येतो. आणि जवसाच्या बियांमध्ये तुम्हाला चिया बिया दळण्याची आवश्यकता नसते, कारण त्यांच्या लहान आकारामुळे
पाचक एन्झाईम्सना त्यातील पोषक तत्वे प्रभावीपणे मिळवता येतात. आता आहे भांगेच्या बिया. जर तुम्ही या व्हिडिओमधून दुसरं काहीही शिकला नाही तर कृपया ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण भांगेच्या बिया हा मानवी शरीरासाठी निसर्गाने निर्माण केलेला प्रथिनांचा सर्वात परिपूर्ण स्रोत आहे. विशेषतः वयाच्या 75 वर्षानंतर भांगेच्या बियांमधून प्रति 100 ग्रॅम सेवनात तब्बल 31 ग्रॅम सहज पचण्याजोगी प्रथिने मिळतात. पण त्यांना खऱ्या अर्थाने चमत्कारिक बनवणारी गोष्ट म्हणजे त्यामध्ये सर्व 20 अमिनो ॲसिड्स असतात, ज्यात सर्व 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिडचा समावेश आहे. हे प्रमाण मानवी स्नायूंच्या ऊतींना दुरुस्ती आणि वाढीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणाशी जवळजवळ तंतोतंत जुळतं. स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये 2024 घेण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण क्लिनिकल ट्रायलमध्ये 75 ते 90 वयोगटातील प्रौढांमध्ये भांगेच्या बियांच्या प्रथिनांच्या सेवनाचा विशेषतः अभ्यास करण्यात आला आणि या परिणामांनी पोषण विज्ञान समुदायामध्ये खळबळ उडवून दिली आहे. ज्या सहभागींनी 16 आठवड्यांसाठी दररोज फक्त 3 चमचे भांगेच्या बियांचं सेवन केलं, त्याच्यामध्ये स्नायू प्रथिने संश्लेषणाच्या दरात 28% वाढ, पकड शक्तीमध्ये 34% सुधारणा आणि सर्वात उल्लेखनीय म्हणजे संज्ञानात्मक प्रक्रिया गतीमध्ये 22% वाढ दिसून आली. भांगेच्या बियांमधील प्रथिने प्रामुख्याने ॲडेस्टिन आणि अल्बमिन नावाच्या 2 मऊ पचनशील प्रथिनांनी बनलेली असतात. वाढत्या वयातील पचनसंस्थेसाठी ही प्रथिने पचवणं आणि शोषून घेणं अत्यंत सोपं असतं. जैव उपलब्धतेच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की भांगेच्या बियांमधील 90% पेक्षा जास्त प्रथिने तुमच्या रक्तप्रवाहामध्ये पोहोचतात, तर बहुतेक मांसामधून केवळ 40 ते 60% प्रथिनेच पोहोचत असतात. मांसातील प्रथिनांच्या विपरीत जे पचन झाल्यावर आम्लधर्मी चयापचय उपउत्पादने आणि दाहक संयुगे तयार करतात. भांगेच्या बियांमधील प्रथिने प्रत्यक्षात शरीरातील अल्कधर्मी वातावरणामध्ये मदत करतात. संशोधनानुसार हे वातावरण वृद्ध लोकांमध्ये स्नायूंचं वस्तुमान टिकून ठेवणं, हाडे मजबूत करणं आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे. भांगेच्या बियांमधील ओमेगा फॅटी ॲसिडचं प्रमाण पोषण तज्ज्ञांद्वारे सर्वोत्तम मानलं जातं, कारण ते नैसर्गिकरित्या ओमेगा 6 आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं आदर्श 3.1 गुणोत्तर प्रदान करतं, जे तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये दाहविरोधी संकेतांना प्रोत्साहन देतं. भांगेच्या बियांमध्ये गामा लिनोलेनिक ॲसिड मुबलक प्रमाणामध्ये असतं, जे एक दुर्मिळ दाहविरोधी संयुग आहे. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हे संयुग सांध्यांचं आरोग्य, हृदय आणि रक्तवाहिन्यांचं कार्य आणि त्वचेची अखंडता सुधारण्यास मदत करतं. भांगेच्या बियांमधील मॅग्नेशियमचं प्रमाण भोपळ्याच्या बियांइतकंच असतं. तसेच त्यातून फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि लोह हे घटकही उत्कृष्ट प्रमाणामध्ये मिळतात. यामुळे एक असं खनिज प्रोफाईल तयार होतं जे स्नायूंच्या आकुंचनापासून ते पूर्ववत होण्यापर्यंतच्या प्रत्येक कार्याला आधार देतं. भांगेच्या बिया तयार करण्यासाठी अजिबात कष्ट लागत नाही, कारण जवसाच्या बियांमध्ये त्या पॅकेटमधून थेट संपूर्ण खाल्ल्या जाऊ शकतात आणि त्यांचा सुखद खमंग चवीमुळे त्या चमच्याने खाण्यास आनंददायक वाटतात. सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या सकाळच्या स्मूदीमध्ये 3 मोठे चमचे घालणं. सॅलड आणि सूपवर त्या भरपूर प्रमाणामध्ये शिंपडा किंवा प्रोटीन वाढवण्यासाठी दही किंवा ओटमीलमध्ये मिसळा. त्यातील नाजूक ओमेगा तेल टिकून ठेवण्यासाठी पॅकेट उघडल्यानंतर भांगेच्या बिया रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि सर्वोत्तम परिणामांसाठी दररोज नियमितपणे त्याचं सेवन करण्याचं ध्येय ठेवा. तर ह्या आहेत त्या 6 बिया ज्या पृथ्वीवरील प्रत्येक पारंपरिक प्रोटीन स्रोतापेक्षा सरस आहेत, विशेषतः 75 वर्षांवरील व्यक्तींसाठी. सूर्यफुलाच्या बियांमधील व्हिटॅमिन ईच्या संरक्षणापासून ते तिळाच्या बियांमधील कॅल्शियमच्या समृद्धतेपर्यंत, भोपळ्याच्या बियांमधील झिंकच्या शक्तीपासून ते जवसाच्या बियांमधील ओमेगा 3च्या विपुलतेपर्यंत, चिया बियांच्या हायड्रेटिंग जादूपासून ते भांग बियांच्या परिपूर्ण अमिनो ॲसिड प्रोफाईलपर्यंत, निसर्गाने तुमच्या वाढत्या वयातील स्नायूंना येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत मजबूत, कार्यक्षम आणि लवचिक राहण्यासाठी आवश्यक असलेले हे बिया बनवलेले आहे. यामागील विज्ञान स्पष्ट आहे आणि संशोधनसुद्धा प्रचंड आहे. या बिया ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथिनापेक्षा अधिक चांगलं प्रकारे काम करतात, कारण त्यामध्ये नेमकं तेच 6 घटक, खनिजे आणि आरोग्यदायी चरबी असतात, जे तुमच्या शरीराला त्या प्रथिनांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आवश्यक असतात. या बियांपैकी फक्त 1 किंवा 2 बियांपासून सुरुवात करा, सवय लावा आणि येणाऱ्या आठवड्यांमध्ये आणि महिन्यांमध्ये तुमचं शरीर कसा प्रतिसाद देतं ते पहा. जर या माहितीमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील साध्या बियांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा,
जेणेकरून निरोगी वृद्धत्वासाठी विज्ञान आधारित पोषणावरील आमचे आगामी व्हिडिओ तुम्ही कधीही चुकवणार नाही. मी ही महत्त्वपूर्ण इतिहास आणि आरोग्य रहस्य उलगडत आहे. ज्या गोष्टींकडे खूप काळापासून दुर्लक्ष केलं आहे त्याकडे लक्ष द्या. तुमच्या भविष्यातील सामर्थ्यासाठी पायाभरणी करा आणि तुमच्या आरोग्याच्या प्रवासातील पुढील टप्पा लवकरच सुरू करा. धन्यवाद.